स्टेशनला 5:30 वाजले तरी बी कोण नाही एवढे, काहीतच कोण नाही. काय माहित केवढी गर्दी, केवढी गर्दी म्हणालो. एक जण नाही इकडं, कसलं खतरनाक आहे. आणि मी इकडं आलो होतो रेल्वे स्टेशनला सोडायला. तर आजच्या आपल्या उलाढाल असून पहिल्यांदा आपण रेल्वे स्टेशनला चालू सकाळ सकाळी. तर आता इथून जातो घरी, पण इथून जायचं मला हॉस्पिटलला पण जायचं अजून. तर जातो, अजून प्लॅटफॉर्म तिकीट पण नाही मिळालं तर बंद करतो कॅमेरा मी. आयला ना मी सोलापुरात राहून पण काय उपयोगाचं नाही खरं सांगतो. हे कुठलं एवढं सोलापुरामध्ये कन्फ्यूज झालो मी जाण्यासाठी बाहेर. आता काय मला बाहेर गेलं तर काय येडाच होईल मी खरं सांगतो तुला. तिकडं होतं एक्झिट, मी इकडं आलो तरी म्हणालो मी म्हणजे डायरेक्ट एक्झिट बाहेर जायला रस्ता आहे, तरी पण इकडे कसं काय आलो की. तर बघतो इकडं आलो होतो तरी म्हणलो एक जण का पर दिसते नाही. विरुद्ध साईडला आलतो, जातो बस जरा. आता गाडी लावताना कोण नव्हतं काय, आता गाडी काढताना बरोबर देत सगळेजण. आता पार्किंगचे पैसे द्या वगैरे असं करत करत. तर मी स्टेशनचं काम करून आलोय, सोडून पण आलोय. आणि तिथे थोडंसं काम चालू होते पण थोडंसं विसरलेलो रस्ता इकडे तिकडे एक्झिटचा. आणि बाकी काही नाही, श्रीकांत इथं झोपलेलं रात्री, तर त्याला उठवतो. आणि मग तुम्हाला पण दाखवलं होतं आजी कोण आहे ते तुम्ही विचारत पण होता. आणि त्यामुळेच मी व्हिडिओ करत नव्हतो, कारण की असं जरा हॉस्पिटलमुळे थोडेसे काम आहे. हा नाईटला आहे तू इथं? संपली माझी नाईट रेस्टिंग टाइम मध्ये, चल डिस्टर्ब करू नको मला. तर ही आहे आमची आजी आणि श्रीकांत आहे, रात्री इथे झोपला होता. चल इथं. तर बाई मी इथं आम्ही बाहेर थांबलो, कारण आम्हाला बाहेर थांबू केलंय. थांबून जरा बोलावलं जरा स्वच्छ करायला. AC बंद झालं.